अमरावतीत 21,000 रुपये किलोची सोन्याची मिठाई, शुद्ध 24 कॅरेट सोन्याचे वर्क लावलेली गोल्डन फ्लॉवर नावाची मिठाई बाजारात। यंदा सोन्याचे भाव हे वाढल्यामुळे मागील वर्षी 14,000ला मिळणारी मिठाई यंदा 21,000ला मिळते। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती सोन्याच्या दरात 3,000ची घसरण, तर चांदीचे दर देखील 8,000नी घसरले। सोनं जीएसटीसह 1,32,000वरती, तर चांदीला किलो मागे 1,70,000 इतका दर, त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा। मुंबई पोलिसांकडून फटाके फोडण्यासाठी नियमावली। लक्ष्मीपूजनाला रात्री 12 वाजेपर्यंत फटाके फोडण्यास परवानगी। दिवाळीच्या इतर दिवसांमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येणार। नियम मोडणाऱ्यांवरती कारवाई होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नातवांसोबत केली दिवाळीची खरेदी। नागपूरच्या बाजारात गडकरी नातवांसोबत खरेदीसाठी गेले। हिंगोलीच्या बाजारात देखील मोठ्या प्रमाणात आकाशकंदील विक्रीसाठी दाखल। यावर्षी 1 मराठा लाख मराठाच्या आकाशकंदिलांची विशेष मागणी। भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर 5,000 दिव्यांनी उजळलं। दिव्यांच्या माध्यमामधून साकारलेल्या छत्रपती नावाच्या रांगोळीनं उपस्थितांचं लक्ष वेधलं। यावेळी शिवरायांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। ठाण्यात दिवंगत नेते आनंद दिघे शक्तीस्थळी दीपोत्सव साजरा। दीपोत्सवाचं यंदा दुसरं वर्ष। शिवसेना आणि मनसे पदाधिकारी एकत्रित उत्सवामध्ये सहभागी। हायकर्स फाउंडेशनकडून पन्हाळा गडावरती दीपोत्सव साजरा। युवराज्ञी संयोगिता राजे, संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते दीपोत्सवाचा शुभारंभ, तर शिवमंदिर आणि महाराणी ताराराणी साहेबांचा राजवाडा दिव्यांनी उजळला। यावेळी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिकं देखील सादर झाली। दिवाळीनिमित्त सावंतवाडीतील उपरलकर स्मशानभूमीतील आकाशकंदील आणि विद्युत रोषणाई। मयत व्यक्तींच्या स्मरणार्थ मारुती निरवडेकर यांनी 12 वर्षांपासून हे आकाशकंदील लावण्याची परंपरा सुरू आहे। अयोध्येतील राम मंदिर दिवाळीनिमित्त सजलं। मंदिरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई। संपूर्ण मंदिर परिसरात दिव्यांची आरास। दिवाळी छटपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवरती विमानाच्या तिकिटामध्ये 5 पटीनं वाढ। एरवी 4 ते 5 हजारांना मिळणारं मुंबई लखनौ विमानाचं तिकीट 25,000वरती। विमान कंपन्यांच्या मनमानी विरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी। मध्य रेल्वेचा दिवाळीत देखील ब्लॉक। देखभालीची कामं करण्यासाठी विद्याविहार ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती रविवारी ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वेचा मात्र प्रवाशांना दिलासा। दिवाळीत खोबऱ्याला उच्चांकी भाव। राज्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये 1 किलो खोबऱ्याचे भाव 500 रुपयांपर्यंत, त्यामुळे चिवडा आणि करंजी देखील महागली आहे। नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत काही दिवस सुट्टी आहे। यावेळी लासलगाव, पिंपळगाव, बसवंतसह जिल्ह्यातील काही बाजार समित्या शुक्रवारपासून 8 दिवस, तर मनमाड बाजार समिती 7 दिवस बंद राहणार। परभणीत अवकाळी पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, त्यामुळे फटाके खरेदीसाठी ग्राहकांची पाठ। गुंतवणूक तरी निघेल का अशी शंका असल्यामुळे व्यापारी अडचणीत। जळगावच्या पाचोरा मतदारसंघामध्ये महायुतीत बिघाडी। शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटलांकडून स्वबळावरती लढण्याचं जाहीर। त्यानंतर भाजपच्या वतीनं आमदार मंगेश चव्हाणांकडून देखील स्वबळावर लढण्याचं जाहीर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीवरून भाजप आणि शिंदे सेनेमध्ये जुंपली। बुलढाण्यामध्ये आपणच मोठा भाऊ, संजय गायकवाडांचं वक्तव्य। तर बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपचाच विचार होत असेल तर युती शक्य। भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंचं वक्तव्य। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ पोस्ट, ज्यामध्ये ठाकरेंची सेना सत्तेत आली तर खान महापौर होईल असा व्हिडिओ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।